जावेद हबीब नावाचा एक अतिशय चांगला ब्युटिशियन मुंबईमध्ये आहे. त्यांनी गावागावात शहरात सध्या त्याच्या ब्युटी पार्लरच्या फ्रँचायझी दिल्या आहेत. आज इतकी ब्युटी पार्लर युनिसेक्स पार्लर सगळीकडे आली आणि या युनिसेक्स पार्लरला आमची सुविद्या आई, आमची सुसंस्कृत आई पुरुषांकडनं केस कट करून घेते. का? पुरुषांकडनं फेशियल, पुरुषांकडनं अंगाला मसाज. काय करूया? फेशियल करताना कुठपर्यंत चेहरा चोळायचा असतोय तुम्हालाही कळतंय. अंगाला मसाज पुरुषांनी करायचंय. ही सुधारणा आहे. करा विचार, सगळ्यांनी मिळून हा विचार करा. आज सांगायला लाज वाटते पुरुषांनो, लग्नातल्या मेकअप पासून, मेहंदी पासून, साड्या नेसवण्यापर्यंत सगळं कॉन्ट्रॅक्ट आज पुरुषांकडे आहे. आज पुण्यात मी परवा एका लग्नाला आले होते. त्या लग्नामध्ये पुरुषांकडनं बायका मेकअप करून घेत आहेत, पुरुषांकडनं साड्या नेसवून घेत आहेत. मुलगी, मुलीची आई, मुलीची सासू, मुलीची नणंद, मुलीची बहीण, 5 जणींना साड्या नेसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट 75,000 रुपये आहे पॅकेज. परवा एका मुलीच्या सासूनी माझ्याकडे तक्रार केली होती. सून घरात आली आहे, अंगावर नखशिखांत मेहंदी आहे. सुनेला विचारलं नवीन लग्न झालेल्या कुणी मेहंदी काढली. तिने उत्तर दिलं, माझ्या मम्मीने मुंबईहून एक कलाकार बोलवला होता, त्याला 50,000 रुपये देऊन माझ्या मम्मीने माझं अंग रंगवून घेतलंय. 8 तास आपली मुलगी त्या माणसासमोर तिने छोट्याशा शॉर्टवर आणि वरती टी शर्टवर बसवली होती. पाठीवर टॅटू काढून घेतलेत त्याच्याकडून, अंगावर टॅटू काढून घेतलेत त्याच्याकडून. गोंधवून घ्या म्हटलं तर राग येतो आणि अंगावर टॅटू काढून घेत आहेत. आज मुलींवर अत्याचार होतात, मुलींवर बलात्कार होतात. आम्ही निषेध मोर्चे काढतो, आम्ही मशाल मोर्चे काढतो. या सगळ्या विरुद्ध एकही महिला मंडळ का बोलत नाहीये?